ओम श्री साईराम. विद्यावाहिनी प्रकरण 10. अध्यात्माची गरज. जगातील सध्याची परिस्थिती. आज जगातील समस्या अधिकच विचित्र स्वरूप धारण करत असून त्यांचं प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. या समस्या आता वैयक्तिक किंवा स्थानिक राहिलेल्या नसून त्या वैश्विक झाल्या आहेत आणि संपूर्ण मानवजातीवर परिणाम करत आहेत. एका बाजूला विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभूतपूर्व विश्वव्यापी प्रगती होत आहे. प्लॅस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक या तंत्रांमुळे विस्मयाची उंची अधिकच वाढली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मानवजात सततच्या राजकीय आणि आर्थिक संकटांनी ग्रस्त आहे. राष्ट्रीय, प्रांतीय, धार्मिक, वांशिक आणि जातीय संघर्ष, संकुचित निष्ठा तसंच महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परिसरांमध्ये उसळणारा अशांततेचा उद्रेक या सर्वांनी जगभरात बेशिस्तता आणि उच्छृंखलता पसरवली आहे. याच्यामुळे सर्वत्र असमतोल आणि परस्पर विरोध अशी परिस्थिती आहे. याचं खरं कारण काय आहे? मानवी मनात धर्म आणि नीतिमूल्यांचा झालेला प्रचंड ऱ्हास याला कारणीभूत आहे का? मानवाला ज्ञान आणि शांती प्राप्त करून देणारी अनेक साधनं आणि मार्ग त्याच्या हाताशी उपलब्ध आहेत. वेद आणि शास्त्र, ब्रह्मसूत्र, बायबल, कुराण, झेंड अवेस्ता, गुरुग्रंथासाहेबा अशा हजारो पवित्र ग्रंथातून अमूल्य मार्गदर्शन मिळू शकतं. या भूमीत भारतात मठाधिपती, संन्यासी, आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे प्रचारक, विद्वान आणि आदरणीय ज्येष्ठ यांचीही कमी नाही. ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपदेश आणि प्रकाशन करत आहेत. तरीही लोकांचं मन नैतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात सातत्याने आणि वेगाने अधःपतनाकडे का जात आहे? या पतनाचं कारण काय आहे? आज माणसं गतकालीन युगाहूनही अधिक क्रूर झाली आहेत. त्यांच्या बुद्धी आणि कौशल्याचा उपयोग ते दयाभावासाठी नव्हे तर क्रौर्य वाढवण्यासाठी करीत आहेत. इतरांना वेदना देण्यात लोकांना जणू आनंद मिळतो. इतिहास सांगतो की गेल्या 5500 वर्षात सुमारे 15,000 युद्ध झाली आहेत. हा अमानुष खेळ थांबेल अशी आजची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. येऊ घातलेलं अणुयुद्ध संपूर्ण मानवजातीचा नाश करण्याची धमकी देत आहे. या सर्व भीती आणि चिंतेचं मूळ कारण नेमकं काय आहे? उपाय पवित्रतेत आहे. हे स्पष्ट आहे की माणसातील पशुवृत्ती अजूनही प्रभावी आहे. त्याने तिच्यावर अजूनही मात केलेली नाही. तिच्यावर मात केली तरच आपल्याला, आपल्या देशाला आणि संपूर्ण जगाला शांती आणि आनंद प्राप्त होऊ शकेल. द्वेष, मत्सर, लोभ, दिखाऊपणाची हौस, इतरांशी तुलना आणि स्पर्धा करण्याची प्रवृत्ती या सर्व दुर्गुणांचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे. हे दुर्गुण केवळ सामान्य लोकातच नव्हे तर संन्यासी, साधू, धार्मिक संस्थांचे प्रमुख आणि पंडित यांच्यातही पसरले आहेत. त्यातही मत्सर आणि लोभ अधिकच वाढले आहेत. हे गुरु आणि उपदेशक जे स्वतःला आदर्शांचं मूर्तिमंत रूप म्हणून सादर करतात, तेच जर अशा दुर्गुणांचं प्रदर्शन करत असतील तर हे जग कसं सुधारणार? जग सुधारण्याऐवजी ते नैतिक प्रदूषणच अधिक तीव्र करतील. आज जगाला नव्या व्यवस्थेची, नव्या शिक्षणाची, नव्या प्रणालीची, नव्या समाजाची किंवा नव्या धर्माची गरज नाही. आजची खरी गरज आहे ती पवित्रतेने भरलेल्या मनाची, हृदयाची. ही पवित्रता सर्वत्र युवक युवतींच्या, मुलामुलींच्या, बालकांच्या मनात रुजली पाहिजे आणि वृद्धिंगत झाली पाहिजे. सज्जन आणि सदाचारी लोकांनी हीच एक महान आध्यात्मिक साधना म्हणून स्वीकारून हे कार्य पुढे नेलं पाहिजे. केवळ ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या प्राप्त केल्यानेच या कार्यात यश मिळू शकतं. पण आज केवळ प्राप्त करणं आणि साठवणं यावर लोकांचा गाढ विश्वास आहे. त्यांना त्याग किंवा वैराग्य याविषयी आस्था नाही. त्यांचा सत्यावर विश्वास नाही. ते असत्याकडे आकर्षित होतात आणि सत्याला अडथळा मानतात. ते हे जाणू शकत नाहीत की मृत्यू हा गौरवशाली जीवनाची आनंददायी परिणती आहे. ते चिंता आणि दुःखातच मृत्यू पावतात. लोक पोपटासारखे सतत सत्य, अहिंसा, धर्म आणि प्रेम या शब्दांचा उच्चार करतात.
पण आश्चर्य म्हणजे ते सत्य प्राप्त करण्याची त्यांना बिलकुल इच्छा नाही. त्या सत्यासाठी ते सत्यान्नास्ति परो धर्मः, सत्यापेक्षा मोठा धर्म नाही असं घोषित करतात. लोक सर्व गोष्टी जाणून घ्यायला उत्सुक असतात, पण सत्य जाणून घ्यायची त्यांना इच्छा नसते. एवढंच नाही तर स्वतःच्या आत्म्याचं सत्य जाणून घ्यायची तर त्यांना अजिबात इच्छा नसते. त्या दिशेने ते लक्षच देत नाहीत. दिलंच तर केवळ भीती आणि पूर्वग्रहांचं समर्थन करण्यासाठी. म्हणून दुर्बलतेचा आणि इतरांना दुखावण्याच्या प्रवृत्तीचा त्याग करणं हे लोकांचं प्राथमिक कर्तव्य आहे. सत्य भौतिक जगात नाही. जे प्रारंभी नव्हतं आणि शेवटीही नसतं, पण केवळ मधल्या काळात दिसून येतं, ते खरं वास्तव असू शकत नाही. ते मिथ्या आहे, शाश्वत सत्य नाही. दृश्य जगत उत्पत्तीपूर्वी नव्हतं आणि प्रलयानंतरही राहणार नाही. मधल्या काळात दिसणारं जे काही आहे ते केवळ तात्पुरतं आणि मर्यादित सत्य आहे. ते अपरिवर्तनीय सत्य असू शकत नाही. या दृष्टीने लोकांनी विश्वातील प्रत्येक वस्तूचं मूल्य आणि वैधता तपासली पाहिजे. उदाहरणार्थ, देह जन्मापूर्वी नव्हता आणि मृत्यूनंतरही राहणार नाही. मातीपासून बनवलेल्या घटाप्रमाणे काही काळ तो घट म्हणून नाव आणि रूप धारण करतो आणि नंतर पुन्हा मातीच होतो. घट म्हणजे मातीच, त्यावर कृत्रिमरित्या नाव आणि रूप अध्यारोपित केलेलं असतं. विश्वातील प्रत्येक वस्तू कालाच्या प्रभावाखाली आहे आणि तिला नाश आणि मृत्यूला सामोरं जावंच लागतं. वृक्ष आणि माती, गेह आणि देह, राजा आणि राज्य, सर्वांची परिणती एकच. लोक आपल्यातील अमरत्वाची जाणीव करून देणाऱ्या साधनांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना केवळ दृश्य, भौतिक जगाशी संबंधित ज्ञानाचीच आस आहे. मनाला भुरळ घालणाऱ्या या मोहाला बळी पडणारे लोक स्वर्गसदृश नंदनवन सोडून विषारी वनात धाव घेणाऱ्यांसारखे आहेत. ते आपल्या मूळ स्वरूपाकडे, आत्म्याकडे पाठ फिरवतात आणि दृश्य निरीक्षण योग्य पदार्थांकडे आकर्षित होतात. अशा वृत्तीमुळे ते स्वतःला सत्याचे ज्ञाते वा शोधक म्हणून सिद्ध न करता अज्ञानीच सिद्ध करतात. आत्मज्ञानानेच आनंद मिळतो. हे जाणून घेतलं पाहिजे की 3 लोकातून, काळाच्या 3 अवस्थातून किंवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या दैनंदिन जीवनातील चेतनेच्या 3 स्तरातूनही खऱ्या आनंदाचा एक कणसुद्धा मिळू शकत नाही. केवळ मूर्खच सांसारिक व्यवहारातून मर्यादित आणि तात्कालिक आनंद शोधतात. ज्ञानी लोकांना हे ज्ञात असतं, पण अज्ञानी गोड द्राक्षांच्या घडांकडे पाठ फिरवून काटेरी झुडपांकडे धाव घेणाऱ्या उंटासारखे असतात. त्यांना दुसऱ्या कोणत्याही प्रजातीमध्ये गणलं जाऊ शकत नाही. पर्वतशिखरं दुरून रमणीय दिसतात, पण जवळ गेल्यावर ती भयावह जंगलांनी वेढलेली आढळतात. तसंच संसारही त्याच्या अर्थ आणि मूल्याचा शोध न घेतल्यास मोहक वाटतो. विवेकाने त्याचं परीक्षण केलं असता हे स्पष्ट होतं की कुटुंबरूपी जंगल किंवा जगरूपी जंगल खरा आनंद देऊ शकत नाही. तो आनंद केवळ आत्माच देऊ शकतो. मृगजळात दिसणारं सरोवर तहान भागवू शकतं का? जे लोक त्याला खरं समजून अस्तित्वात नसलेल्या पाण्याकडे धाव घेतात त्यांची तहान अधिकच वाढते. त्यातून त्यांना अन्य कोणताही लाभ होत नाही. म्हणूनच आपण आपल्या आत्मिक सत्याची जाणीव करून देणारी प्रक्रिया आध्यात्मिक विद्या म्हणजेच आत्मविद्या शिकली पाहिजे. ती शिकून आणि आचरणात आणून तुम्ही स्वतःची तहान भागवू शकता आणि संपूर्ण मानवजातीची तहान भागवण्यासाठी मदत करू शकता. जय साईराम.